सेल सायकल. मग सेल सायकल म्हणजे काय? एखादी सेल आहे, या सेलमध्ये डिव्हिजन होऊन दोन नवीन सेल तयार होताना जे सर्व इव्हेंट्स होतात, जे सर्व चेंजेस होतात, all these changes are collectively forms a cell cycle. एका सेल मध्ये डिव्हिजन होऊन दोन नवीन सेल तयार होईपर्यंत जे सर्व चेंजेस होतात त्या सर्व चेंजेसला कलेक्टिव्हली सेल सायकल म्हटलं जातं. या सेल सायकलचा ड्युरेशन प्रत्येक ठिकाणी वेगळा आहे. जनरली ह्युमनच्या सेलचा ड्युरेशन 24 आवर्स एवढा आहे. 24 तासांनी डबल, 24 तासांनी डबल. सर्व सेल नाहीत, परंतु काही ठिकाणी. त्याचबरोबर ह्युमनच्या इंटेस्टायनल सेल्स ज्या आहेत त्यांचा ड्युरेशन 8 to 10 आवर्स एवढा आहे. त्यानंतर आपण जे क्रोमोसोमचा स्टडी किंवा न्यूक्लियस मध्ये ज्या डिव्हिजन सेल सायकल मध्ये ज्या मायटॉसिस मध्ये प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टेलोफेज ज्या डिव्हिजन होतात त्याचा स्टडी करण्यासाठी जे मटेरियल वापरतो ओनियन रूट टिप. ओनियन रूट टिपचा विचार केला तर त्याच्यामध्ये 20 आवर्स. So duration of cell cycle varies from organism to organism, and cell cycle consists of two main phases like interphase and M phase. So cell cycle consists of interphase and M phase. या दोन्ही मध्ये इंटरफेज जी आहे त्याच्यासाठी 90 to 95% ड्युरेशन जातो. So 90 to 95% duration is required for interphase, and M phase is an actual division. Actual cell जी divide होते ती M phase मध्ये होते आणि त्यासाठी फक्त 5% एवढाच ड्युरेशन लागतो. जर ह्युमनची सेल असेल तर 23 आवर्स एवढा ड्युरेशन इंटरफेजला लागतो आणि फक्त 1 आवर एवढा ड्युरेशन एम फेजला लागतो. इंटरफेज 23 आवर्स आणि एम फेज ओनली 1 आवर. इंटरफेज आणि एम फेज अशा दोन फेजेस मध्ये सेल सायकल डिवाइड झालेलं आहे. त्यापैकी इंटरफेजचा विचार केला तर या इंटरफेजला मॉर्फोलॉजिकली पाहिलं, बाहेरून पाहिलं तर रेस्टिंग फेज वाटते, परंतु खऱ्या अर्थानं ही हायली मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह फेज आहे. And this interphase consists of 3 subphases: G1 phase, S phase and
G2 फेज. G1 फेज, S फेज अँड G2 फेज 3 सब फेजेस मध्ये डिवाइड झालेली आहे इंटरफेज. आणि जास्त ड्युरेशन का लागतो? कारण इथं प्रिपरेशन करायचे असतात इंटरफेज मध्ये सर्व. जसं आपण पूर्वी सांगितलं, जेवण तयार करायला जास्त वेळ लागतो, जेवण करायला कमी लागतो. धान्य पिकवायला जास्त वेळ लागतो, वापर करायला फार कमी वेळ लागतो. एक्झामची तयारी करायला जास्त वेळ लागतो, एक्झाम तुम्हाला पटकन देता येते. तर G1 फेज, S फेज, G2 फेज या 3 फेजेस मध्ये डिवाइड झालेली आहे इंटरफेज. आता या प्रत्येक ठिकाणी काय होतं? G1 फेज, या G1 फेजला म्हटलं जातं फर्स्ट गॅप फेज किंवा पोस्ट मायटॉटिक गॅप फेज. G1 फेज मध्ये ऍक्च्युअली DNA इथं S फेजला डुप्लिकेट होणार आहे. S फेजला डुप्लिकेट होणार असलं तरी त्याचे सर्व प्रिपरेशन G1 फेज मध्ये केले जातात. त्यामुळं G1 फेज ही अतिशय महत्वाची फेज आहे. आणि या फेजला 30 to 50% ड्युरेशन लागतो. बाकीच्या सेल्स मध्ये लॉंगेस्ट फेज म्हणता येईल, परंतु एम्ब्रायनिक सेल्स जर असतील तर त्या एम्ब्रायनिक सेल्स मध्ये ही फेज शॉर्ट असते. एम्ब्रायनिक फेजेस मध्ये ही शॉर्ट आहे. त्यानंतर यामध्ये काय काय केलं जातं? अमिनो ऍसिड्स विच आर रिक्वायर्ड फॉर हिस्टोन प्रोटीन सिंथेसिस केप्ट रेडी. अमिनो ऍसिड जे हिस्टोन प्रोटीन बनवलं जाणार आहे एस फेज मध्ये, त्याच्यासाठी हिस्टोन प्रोटीन साठी लागणारे अमिनो ऍसिड रेडी ठेवले जातात. ATP केप्ट रेडी, ATP केप्ट रेडी. कारण या प्रोसेस साठी लागणारी जी एनर्जी आहे ती ATPच्या फॉर्म मध्ये यूज केली जाणार आहे. आणि ATP मॉलिक्युल्स रेडी ठेवले जातात. एन्झाइम्स रिक्वायर्ड फॉर DNA डुप्लिकेशन. DNA डुप्लिकेट होण्यासाठी जे सर्व टाईपचे एन्झाइम्स लागणार आहेत, पॉलिमेरेज किंवा अन्य अनेक एन्झाइम्स आहेत, ते सर्व एन्झाइम्स इथं तयार केले जातात या G1 फेज मध्ये. डिफरंट टाइप्स ऑफ RNA म्हणजे mRNA असेल, tRNA असेल, rRNA असेल, डिफरंट टाइपचे RNA तयार केले जातात. डिफरंट टाइपचे RNA यामध्ये तयार केले जातात. हा एक मेजर पार्ट आहे. आणि बाकीचे जे सेल ऑर्गॅनेल आहे, क्लोरोप्लास्ट आणि माइटोकॉन्ड्रिया वगळता, एक्सेप्ट क्लोरोप्लास्ट अँड माइटोकॉन्ड्रिया, सेल ऑर्गॅनेल्स एक्सेप्ट क्लोरोप्लास्ट and mitochondria. क्लोरोप्लास्ट आणि माइटोकॉन्ड्रिया व्यतिरिक्त बाकीचे सेल ऑर्गॅनेल डुप्लिकेट केले जातात. तर DNA डुप्लिकेशन साठी लागणारे सर्व प्रिपरेशन्स या फेज मध्ये केले जाणार.
त्यानंतर एस फेज जी आहे ती होणार, पण G1 फेज झाली की नाही, त्याच्यामध्ये हे सर्व प्रिपरेशन केलेत की नाही हे चेक केलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी इथं G1 फेज झाल्यानंतर पहिला चेक पॉइंट आहे, त्याला आपण म्हणतो G1 चेक पॉइंट, ज्याच्यामध्ये सायक्लिन आणि सायक्लिन डिपेंडंट कायनेज CDK हे कंपाऊंड्स चेक करण्यासाठी हे कंपाऊंड्स यूज केले जातात आणि चेक केलं जातं की हे सगळे चेंजेस झालेत की नाही, आणि झाले असतील तर मग एस फेज होणार, नाही तर होणार नाही. जसं आपण बाहेर गावी निघालो तर आपण हे घेतलं की नाही, ती वस्तू घेतली का, ती वस्तू घेतली का, याची खात्री शेवटी केली जाते की नाही. तसंच इथं हे कंपाऊंड तयार झालेत की नाही याची खात्री करण्यासाठी इथं पहिला चेक पॉइंट आहे. G1 phase decides whether cell undergo division or not. ही सेल डिवाइड होणार की नाही होणार हे कुठं ठरवलं जाईल, G1 फेज मध्ये ठरवलं जाईल. G1 फेज मध्ये हे ठरवलं जाईल डिवाइड व्हायचं की नाही व्हायचं. जर या सेलला या सेल सायकल मध्ये जायचं नसेल, डिवाइड व्हायचं नसेल, समजा आपली हार्टची सेल आहे किंवा न्यूरॉन एकदा बनले की बनले, आयुष्यभर तेवढेच न्यूरॉन राहतात. एम्ब्रॉनिक कंडिशन मध्ये जेवढे न्यूरॉन बनतात आयुष्यभर तेवढेच न्यूरॉन राहतात. म्हणजे ज्या सेल्स पुन्हा डिवाइड होत नाहीत त्यांच्यामध्ये काय होतं, G1 phase get arrested. So cell arrested in G1 phase. आणि ही जी अरेस्टिंग कंडिशन आहे त्याला आपण म्हणतो G0 phase or क्विसंट फेज. क्विसंट फेज त्याला आपण म्हणतो किंवा G0 फेज, क्विसंट फेज. जर सेलला डिवाइड व्हायचं नसेल, समजा हार्टची सेल पुन्हा डिवाइड होणार नाही, तर ती G0 फेज मध्ये राहणार, क्विसंट फेज मध्ये राहणार. त्याला आपण क्विसंट फेज म्हणतो किंवा G0 फेज. त्यानंतर पहिला चेक पॉइंट तर आपल्याला माहिती आहे, G1 फेज मध्ये चेक पॉइंट आहे. G1 फेज नंतर इथं चेक पॉइंट आहे. चेकिंग केलं इथं सगळे कंपाऊंड बनले की नाही बनले, आणि जर सगळे कंपाऊंड बनले असतील तर मग एस फेज होणार. आणि एस फेज मध्ये काय होतं, एस फेज मध्ये डीएनए डुप्लिकेशन takes place in न्यूक्लियस. न्यूक्लियस मध्ये डीएनए डुप्लिकेट होतं. न्यूक्लियस मध्ये डीएनए डुप्लिकेट होतं, डीएनएचा अमाऊंट डबल होतो. त्यानंतर हिस्टोन प्रोटीन्स तयार केले जातात. इथं अमिनो ऍसिड लागणार होते ते तयार ठेवले G1 फेज मध्ये. आता हिस्टोन प्रोटीन त्या अमिनो ऍसिड पासून बनवले जातात. त्यानंतर ॲनिमल सेल असेल तर सेंट्रिओल डुप्लिकेट होतो. कुठं, सायटोप्लाझम मध्ये. In animal cell, centriole duplicates in cytoplasm. आणि at the end of S phase, DNA amount becomes double. म्हणजे इथं 2C असेल तर 4C.
समजा एखादी सेल आहे, त्या सेलमध्ये 10 पिकोग्रॅम एवढं डीएनए G1 फेज मध्ये असेल, तर ॲट द एंड ऑफ एस फेज इट बिकम्स 20 पिकोग्रॅम. एस फेजच्या शेवटी डीएनएचा अमाऊंट डबल होतो आणि डीएनएचा अमाऊंट डबल झाला. परंतु जरी डीएनएचा अमाऊंट म्हणजे पूर्वी त्या सेलमध्ये समजा 1 2 3 4 क्रोमॅटिन फायबर होते. सपोज देर इज वन सेल हॅव्हिंग 4 क्रोमॅटिन फायबर्स. हे क्रोमॅटिन फायबर G1 फेज मध्ये 4च राहणार आहे. परंतु एस फेज मध्ये काय होतं, या क्रोमॅटिन फायबर मध्ये डुप्लिकेशन होऊन आणखी 4 याची कॉपी होऊन इथं आणखी एक क्रोमॅटिन फायबर बनला, पण सेंट्रोमियर नावाच्या बॉडीनं जोडून ठेवलाय. इथं प्रत्येक ठिकाणी क्रोमॅटिन फायबर आणखी बनलेले आहेत 4. क्रोमॅटिन फायबरचा नंबर झाला 8. प्रत्येकाचं डुप्लिकेशन होऊन आणखी 4 क्रोमॅटिन फायबर बनले. परंतु पूर्वीचा फायबर आणि नवीन डुप्लिकेशन बनलेला फायबर दोघांना सेंट्रोमियर नावाच्या बॉडीनं जोडून ठेवलाय. म्हणून क्रोमोसोम नंबर पूर्वी 4 होता, आत्ताही 4च आहे. क्रोमोसोम नंबर 4 आहे, पण क्रोमॅटिन फायबरचा नंबर 8 दिसतोय इथं. हा फरक लक्षात घ्या. क्रोमोसोमच्या नंबर मध्ये बदल होत नाही, पण डीएनएचा अमाऊंट मात्र डबल होतो या ठिकाणी. तर डीएनए अमाऊंट डबल होणं आणि सेंट्रिओलचं डुप्लिकेशन होणं, हिस्टोन प्रोटीन्स तयार होणं, हे 3 मेजर इव्हेंट्स आहेत एस फेज मध्ये. आणि याला 20 to 30% एवढा ड्युरेशन लागतो. आता ह्युमन मध्ये ही फेज मोठी आहे, एस फेज मोठी आहे. एस फेज नंतर डीएनए अमाऊंट डबल झाल्यानंतर मग G2 फेज होते. आणि G2 फेज मध्ये काय होतं, G2 फेज तसं 10 to 20% एवढाच ड्युरेशन आहे. प्री मायटॉटिक मायटॉसिस होण्यापूर्वीची गॅप फेज आहे. इथं काय होतं, ट्युब्युलिन प्रोटीन बनवले जातात. ट्युब्युलिन नावाचं प्रोटीन जे स्पिंडल धागे बनवण्यासाठी, स्पिंडल फायबर बनवण्यासाठी प्रोटीन लागणार आहेत, ते प्रोटीन इथं बनवले जातात. सेकंड, क्लोरोप्लास्ट, माइटोकॉन्ड्रिया, सेल ऑर्गॅनेल डुप्लिकेट. जे सेल ऑर्गॅनेल G1 फेज मध्ये डुप्लिकेट झाले नाहीत, ते सेल ऑर्गॅनेल इथं डुप्लिकेट होतात. सेल ऑर्गॅनेलचा कंटेंट आता डबल झाला. डिफरंट टाइप्स ऑफ RNA like mRNA, ट्रान्सफर RNA and राइबोसोमल RNA, तिन्ही टाइपचे RNA तयार होतात. तिन्ही टाइपचे RNA इथं तयार होतात. आणि एकूणच या G2 फेजच्या शेवटी सुद्धा एक चेक पॉइंट असणार आहे. कारण सगळे प्रिपरेशन झाले की नाही हे पुन्हा चेक करायला पाहिजे. आणि या ठिकाणी आहे सेकंड चेक पॉइंट. म्हणजे
G1 फेज मध्ये सगळी तयारी झाली की नाही, सगळं बनवलं का नाही हे चेक करण्यासाठी G1 फेज झाल्याबरोबर चेक पॉइंट आहे. S फेज मध्ये सगळं डुप्लिकेशन व्यवस्थित झालं का, हिस्टोन प्रोटीन बनले का, सेंट्रिओल डिवाइड झाला का, डुप्लिकेट झाला का, सेल ऑर्गॅनेल डबल झाले का, mRNA बनलं का, ट्युब्युलिन प्रोटीन बनले का, हे सगळं बनलं की नाही याच्यासाठी इथं पण एक चेक पॉइंट आहे. आणि तुम्हाला माहिती आहे जिथं चेक पॉइंट असतो तिथं सायक्लिन आणि सायक्लिन डिपेंडंट कायनेज CDK हे कंपाऊंड्स त्यामध्ये पार्टिसिपेट होतात. सायक्लिन अँड सायक्लिन डिपेंडंट कायनेज आर इन्व्हॉल्ड इन चेक पॉइंट. म्हणजे सगळं तयारी झाली की नाही हे पुन्हा खात्री करायची, यासाठी हे चेक पॉइंट असतात. आणखी एक चेक पॉइंट आहे मेटाफेज नंतर, तो आपण नंतर स्टडी करणार आहे. आता या इंटरफेज मध्ये चेंजेस सगळे झालेले आहेत. जे प्रिपरेटरी चेंजेस आहेत ते सर्व इथंच झालेले आहेत. म्हणजे त्या सेलला डिवाइड होण्यापूर्वी त्या सेलनं काय केलंय, आपला जो संपूर्ण कंटेंट आहे तो डबल केलेला आहे. आणि मग आता एम फेज म्हणजे मायटॉसिस किंवा मिओसिस, या डिव्हिजननं वाटणी 2 सेलमध्ये किंवा 4 सेलमध्ये केली जाणार आहे. आता आपण करत असलेली वाटणी आणि सेल करत असलेली वाटणी यामध्ये एक बेसिक फरक आपण लक्षात घेऊ, म्हणजे तुम्हाला चॅप्टर समजणं सोपं जाईल. आपण एखादी वाटणी करतो आणि सेल पण वाटणी करते. सेल डिव्हिजन म्हणजे वाटणी. एखाद्या पर्सनला आपली प्रॉपर्टी 2 मुलांमध्ये डिवाइड करायची आहे, वाटणी करून द्यायची आहे. आणि त्या पर्सनकडं समजा गोल्ड म्हटलं तर त्यांच्याकडं समजा 60 तोळे सोनं आहे. सिल्वर समजा 2 kg 2 किलोग्रॅम एवढी चांदी आहे त्यांच्याकडं. त्यानंतर जमीन त्यांच्याकडं 20 एकर एवढी जमीन आहे. कॅश त्यांच्याकडं 4 लाख एवढी कॅश आहे. आणि त्या व्यक्तीला ही आपली संपत्ती 2 मुलांमध्ये डिवाइड करायची आहे. समजा हाऊस, घर, समजा 2 घर आहेत तिथं. त्याला जर दोघांमध्ये ही वाटणी करायची असेल तर तो काय करणार आहे, किंवा आपल्याकडे प्रचलित पद्धत काय आहे, 60 तोळं सोनं आहे, याला 30 तोळं द्यायचं, याला 30 तोळं देणार. 2 किलो सिल्वर आहे, 1 kg. 20 एकर आहे, याला 10 एकर, याला 10 एकर. कॅश 4 लाख आहे, याला 2 लाख, याला 2 लाख. 2 घर आहेत, 1 घर 1 घर. म्हणजे जी संपत्ती त्याच्याकडे आहे त्या प्रॉपर्टीची 2 भागामध्ये समान वाटणी केली, ही आपण करत असलेली वाटणी या पद्धतीनं आहे. त्यामुळे प्रत्येकाला मिळताना काय मिळालंय, असलेल्या संपत्तीचा निम्मा पार्ट मिळालाय. पण सेल अशी डिवाइड होत नाही. जर आपल्याला सेल डिव्हिजन प्रमाणे वाटणी करायची असेल, हीच संपत्ती सेल डिव्हिजन प्रमाणे आपल्याला डिवाइड करायची आहे. जर ही संपत्ती सेल डिव्हिजन प्रमाणे सेल डिव्हिजन प्रमाणे ही संपत्ती 2 मुलांना वाटून द्यायची असेल तर काय काय करावं लागेल.
पहिली याच्याकडे किती तोळा सोनं आहे, आता इथं पहिलं काय करावं लागेल, डबलिंग. डबलिंग करायचं सगळं आणि मग डिवाइड. मग याच्याकडे किती 60, म्हणजे याला 60 तोळे सोनं आहे, तर आणखी 60 तोळे मिळवावं लागेल. 2 किलो आहे, 4 किलोग्राम सिल्वर. डबल करावं लागलं. 20 एकर जमीन आहे, 20 एकर आणखी 20 एकर मिळवावी लागेल. कॅश 4 लाख आहेत, 4 लाख पुन्हा आणखी 4 लाख. 2 घरं आहेत, 2 घरं आणखी बांधावी लागतील त्यांना. म्हणजे पहिलं या व्यक्तीला काय सेल डिव्हिजन प्रमाणे आपली वाटणी 2 मुलांमध्ये करून द्यायची असेल तर त्याला काय करावं लागेल, त्याला काय करावं लागेल, असलेली संपत्ती पहिली डबल करायची. जसं सेलनं सुद्धा डबलच केलेली आहे. इंटरफेज जी आहे, इंटरफेज मध्ये काय घडलंय, असलेली प्रॉपर्टी डबल झाली आणि मग वाटणी केली. मग काय मिळालं, प्रत्येकाला काय मिळणार आहे, 60 तोळे याला, 60 तोळे याला. 2 किलोग्राम 2 किलोग्राम, 20 एकर 20 एकर, 4 लाख 4 लाख. 2 घरं प्रत्येकाला. मूळ संपत्ती जी आहे, मूळ प्रॉपर्टी किती आहे, एवढी आहे. पहिलं काय करावं लागेल, सेल डिव्हिजन प्रमाणे वाटणी करायची असेल तर सगळी संपत्ती डबल करावी लागेल. 20 एकर जमीन आहे तर 40 एकर, 60 तोळे सोनं आहे आणखी 60 तोळे, 2 किलो सिल्वर आहे आणखी 2 किलो. याप्रमाणे संपूर्ण संपत्ती डबल करायची आणि मग दोघाला वाटायची. म्हणजे मूळ संपत्ती जशी आहे तशीच दोघाला प्रत्येकाला मिळणार आहे. आणि इथं ही संपत्ती डबल करणे, ही प्रॉपर्टी डबल करणे म्हणजे इंटरफेस आणि ऍक्च्युअली वाटणी करणे म्हणजे एमफेस. मग मला सांगा, संपत्ती डबल करण्यासाठी जास्त काळ जाईल का वाटून द्यायला जाईल? वाटून द्यायला काय एका दिवसाचं काम आहे, काही वेळाचं काम आहे ते. परंतु एका क्षणात काही डबल होते का? प्रॉपर्टी डबल करणं शक्य आहे का? एवढं सोपं आहे का? नाही. म्हणजे लॉंगर ड्युरेशन कुणाला जाणार आहे? डबल करायला इंटरफेज मध्ये जाणार आहे. म्हणून 90% किंवा 95% ड्युरेशन जो सेल सायकलचा आहे तो इंटरफेज मध्ये जातो. कारण त्या सेलला सुद्धा आपली प्रॉपर्टी अगोदर डबल करावी लागते आणि मग 2 सेलला डिवाइड करून द्यावी लागते एम फेज मध्ये. हा फरक लक्षात घ्या, हा फरक लक्षात घ्या. आपण काय करतो, जी प्रॉपर्टी आहे ती दोघांना समान वाटून देतो, दोघाला निम्म निम्म मिळणार. पण सेल डिव्हिजन प्रमाणे वाटणी करायची असेल तर काय करावं लागेल, जी संपत्ती आहे ती संपत्ती अगोदर डबल करायची इंटरफेस आणि मग दोघांना वाटायची एम फेज. हा फरक लक्षात घ्या. तुम्हाला या चॅप्टरमध्ये पुढे काही प्रॉब्लेम येणार नाही.